नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित किंकाळी ही कादंबरी आणि आज ऐकताय काल राहिलेला 2 दिग्गज वकिलातला संवाद आणि त्यापुढे बरंच काही. तर मी तुम्हाला उगाचच इकडच्या तिकडच्या वायफळ गप्पा न मारता डायरेक्ट विषयाला हात घालतो. ही प्रज्ञा पांडव माझ्याकडे आली खरी तिची वकिली मी घ्यावी म्हणून, पण मला देण्यासाठी तिच्याकडे पैसेच नाही आहेत. मग तुम्ही वकिली नाकारा सरळ. नाही तसं नाही, तिच्याकडे आत्ता पैसे नाही आहेत पण पैसे येणार आहेत. कसे काय येणार आहेत तिच्याकडे पैसे? तुम्हीच देणार आहात ते मला मिळवून. मी? अर्थात तुम्ही. तुम्हाला तुमच्या आशिलाकडून मिळतील आणि तुम्ही ते मला द्याल. किती रक्कम असणार आहे ही? हे बघा पटवर्धन, मी माझी सगळी कार्ड्स टेबलवर ठेवतो. तुमचा आशील हा एक श्रीमंत आशील आहे. एका खुनाच्या प्रकरणात तो अडकला आहे. एका विशिष्ट प्रसंगी आणि एका विशिष्ट वेळेला माझी आशील प्रज्ञा पांडव त्याला त्या आरोपातनं मुक्त करू शकते. ती असं सांगू शकते की तो स्वतः डॉक्टर बंब यांचा खून झाला त्यावेळेला बाहेर होता. दुसरीच कुठली तरी स्त्री खुनाच्या जागी हजर होती. न्यायाधीशांनी या म्हणण्यावर विश्वास ठेवायला हवा ना. मी जेव्हा प्रज्ञाला शिकवून पूर्ण तयार करीन त्यावेळेला सरकारी वकील आणि न्यायाधीश दोघंही विश्वास ठेवतील. पण मला सांगायचं आहे तर हे नाही आहे, मला वेगळंच काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी आणि महत्त्वाचं बोलायचं आहे. काय बोलायचं आहे? एका डायरीबद्दल, जी डायरी प्रज्ञा पांडवनी तुमची सेक्रेटरी मिस सोहनी हिला दिली आहे. असं कोण म्हणालं? माझी आशील. काय म्हणते ती डायरीबद्दल? ती डायरी म्हणजे एक महत्त्वाचं रेकॉर्ड आहे. त्या डायरीमध्ये या शहरातल्या सगळ्यात श्रीमंत परंतु एका मोठ्या स्कॅममध्ये अडकलेल्या लोकांचं रेकॉर्ड आहे. ज्याच्याकडे ती डायरी आहे तो माणूस त्यातल्या कोणालाही फोन करून कितीही पैसे मिळवू शकतो. इतके पैसे की भविष्यात त्याला वकिली करायची गरज नाही. थोडक्यात एक सोन्याची खाण आहे ती डायरी. म्हणजे खरं म्हणजे आपल्या दोघांसाठी सुद्धा ती सोन्याची खाणच आहे. तुम्ही काय बोलताय मला कळत नाही आहे. मिस्टर पटवर्धन, तुम्ही उगाच सगळं समजून समजत नसल्याचा आव आणू नका. मोकळेपणानं बोला. तुमचं बोलणं रेकॉर्ड केलं जाईल असं कुठलंही उपकरण मी माझ्याकडे दडवलेलं नाही आहे. तुम्ही तपासा हवं तर. तुमच्या आणि माझ्या विचारातच खूप फरक आहे मिस्टर कर्णिक. नाही माहिती आहे ना मला. तुम्ही तुमच्या आशिलाची वकिली घेता, त्याला आरोपातून बाहेर काढता कारण तो निर्दोष असतो म्हणून. मी माझ्या आशिलाची वकिली घेतो याचं कारण प्रतिस्पर्ध्याच्या म्हणजे सरकारी वकिलाच्या केसमध्ये कुठेतरी काहीतरी खोटेपणा असतो. केस जिंकण्यासाठी तुम्ही तुमची बुद्धी कामाला लावता आणि मी मात्र फारशी बुद्धी कामाला न लावता इतर काय खेळी खेळायची ती खेळतो. माझा हेतू हा पैसे कमावणं हाच आहे आणि पैसे तुम्हालाही मिळतातच. पाणीनी काहीही न बोलता कर्णिक काय बोलतोय ते उत्सुकतेनं ऐकत राहिला. तो ऐकतोय असं बघून कर्णिक रंगात आला, पुढे बोलायला लागला. पटवर्धन, आपल्याला ब्लॅकमेल वगैरे काही करायचं नाही आहे. आपल्याला एवढंच करायचं आहे, त्या डायरीतल्या कुठल्या तरी एका बापाला फोन करून सांगायचं आहे की त्याचा मुलगा किंवा मुलगी ही डॉक्टर बंब यांच्या अनधिकृत दत्तक योजनेचा एक भाग आहे. त्या बदल्यात आपण पैशाची वगैरे काही मागणी करायची नाही. त्याला फक्त एवढंच सांगायचं की आम्हालाही माहिती आहे पण आम्ही इतके दयाळू आहोत की ही बातमी बाहेर पडू नये म्हणून जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही करू. लक्षात घ्या पटवर्धन, डायरीतली नावं अत्यंत श्रीमंत अशा बापांची आहेत. त्यांचे स्वतःचे मोठे मोठे व्यवसाय आहेत. आपण त्यांना पैसे मागायचे नाहीत. मग ते काय करतील? ते त्यांच्या व्यवसायासाठी पॅनल विधान सल्लागार म्हणून आपली नेमणूक करतील. आपल्याला कन्सल्टेशन केल्याबद्दल ते फी देतील. आपल्याला मोठमोठ्या क्लबमध्ये ॲडमिशन देतील. एकूणच समाजातली आणि बार असोसिएशनमधली आपली पत वाढेल. आपल्याला राजकारणी नेत्यांकडनं कामं मिळतील. असा लाँग टर्ममध्ये आपला फायदा होईल बरं का पटवर्धन. पाणिनीने हे आपल्याला काहीही पटत नसल्याचं कर्णिकला ठामपणे आणि निक्षून सांगितलं.
अहो आदर्शवादी मिस्टर पटवर्धन, एक चोरलेली डायरी तुमच्याकडं आहे. मला एवढंच करायला लागणार आहे. मी माझ्या आशिलाला म्हणजे प्रज्ञाला मी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात योग्य वेळी उभं करीन आणि सरकारी वकिलांना टीप देईन की प्रज्ञानं ही डायरी तुमच्याकडे दिली आहे. तुम्ही खरंच तसं करणार आहात? मला पैसा हवा आहे पटवर्धन, मला फी हवी आहे. आणि नंतर त्या डायरीचा ताबा घ्यावा असं माझ्या डोक्यात आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण दोघंही त्यामुळे श्रीमंत होऊ. तुम्ही मला डायरी दिली तर तुमच्यावर कुठलाही आरोप न करता उलटपक्षी मला मिळणाऱ्या पैशातला निम्मा वाटा मी तुम्हाला देईन. हे सगळं मला ब्लॅकमेलसारखं वाटतं आहे. तुम्हाला आत्ता नक्की काय हवं आहे? मला आत्ताच्या आत्ता 2.5 लाख रुपये रोख स्वरूपात ॲडव्हान्स हवा आहे. आणि त्या बदल्यात तुम्ही काय करणार? त्या बदल्यात मी प्रज्ञा पांडवचा वकील म्हणून काम करणार. काय करणार तुम्ही नेमकं वकिली घेऊन? मी तिची केस अशा प्रकारे हाताळणार की ती कशातही अडकणार नाही. एवढंच नाही तर तुमचं अशील निनाद धुरी यालाही काही त्रास होणार नाही आणि त्याचा मुलगा कियान याच्याबद्दल सुद्धा कुठलीही माहिती बाहेर येणार नाही. आणि समजा तुम्हाला पैसे नाही मिळाले तर मूर्खपणा करू नका हो पटवर्धन. मी काही तुम्हाला कुठल्या धमक्या दिलेल्या नाही आहेत किंवा तुला कुठली हमी पण देत नाही आहे. मी तुम्हाला एवढंच सांगितलं की मी प्रज्ञा पांडवची वकिली घेतोय आणि तिच्याकडे पैसे नसल्यामुळे तिच्या वतीनं निनाद धुरीनं मला पैसे दिले तर त्यालाही कुठलाही त्रास होणार नाही. त्याच्या मुलाची कुठली बातमी बाहेर येणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला रोख 2.5 लाख रुपये हवेत. हो. आणि त्यानंतर पाणिनीने विचारलं. नंतर मी म्हटल्याप्रमाणे आपण त्या डायरीतली नावं शोधून काढू आणि त्यातल्या काही लोकांना फोन करू. ठीक आहे, तुमचा निरोप मी माझ्या आशिलापर्यंत पोचवतो. ओ पटवर्धन, आता वेळ काढूपणा करू नका. लगे फोन लावा तुमच्या आशिलाला. अहो पण माझं आशिल आत्ता कस्टडीत आहे. अहो ते माहिती आहे मला. त्याच्या बायकोला फोन लावा ना. ती तुम्हाला 2.5 लाख रुपये देते का नाही बघा. एवढी माहिती कुठून मिळाली तुम्हाला? तुमच्या क्लायंटनी माझ्या क्लायंटला सांगितलं. ते काही असलं तरी मला माझ्या क्लायंटशी बोलावं लागेल. कधी बोलणार तुम्ही तुमच्या क्लायंटशी? ते सांगू शकत नाही मी. त्या डायरीचं काय? हां, त्याबद्दल मात्र मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. मग ते सांगा ना लवकर. तुम्ही म्हणता तशी डायरी माझ्याकडे किंवा माझ्या सेक्रेटरीकडे असेल किंवा भविष्यात असे काही प्रसंग घडले की ती डायरी माझ्याकडे किंवा माझ्या सेक्रेटरीकडे आली तर ती डायरी तुमच्याच काय कोणाच्याही हातात पडणार नाही याची मी दक्षता घेईन. कर्णिक इतका भडकला की त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. त्यांनी प्रचंड रागानं आपल्या उजव्या हाताची मूठ पाणिनी पटवर्धनच्या टेबलावर जोरात आपटली. हे बघा कर्णिक, माझ्या टेबलावर तुम्ही अशी आदळआपट करायचं काही कारण नाही. तुमचा आवाजही वाढवायचं काही कारण नाही आणि तुमचा महत्त्वाचा वेळ इथून पुढे माझ्याशी बोलण्यात वाया घालवायचंही काही कारण नाही. तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते तुम्ही मला सांगितलं आहे. मला जे काही सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे. बाहेर जायचा रस्ता तो तिकडे आहे मिस्टर कर्णिक. दाराकडे बोट दाखवत पाणिनी म्हणाला. माझी फी देण्याबाबत तुमच्या क्लायंटला तुम्ही सांगणार आहात का? त्याही परिस्थितीत कर्णिकने निर्लज्जपणे विचारलं. त्याबाबत मी विचार करीन, माझ्या क्लायंटशी बोलेन. पण वरकरणी मला असं वाटतंय की प्रज्ञा पांडवचा वकील या नात्यानं तुम्हाला माझ्या क्लायंटनं फी द्यावी हे शहाणपणाचं ठरणार नाही आणि ते कायदेशीरसुद्धा ठरणार नाही. ठीक आहे, माझ्याकडे प्लॅन बी तयार आहे, कर्णिक म्हणाला. तुमचं अशील निनाद धुरी याला ब्लॅकमेल करून मी पैसे घेऊ शकतो. त्याच्या मुलाबद्दल म्हणजे कियानबद्दल मला सगळी माहिती आहे. नाही, माहिती असेल तुम्हाला, पण तुमच्याकडे पुरावा काही नाही आहे. प्रत्यक्ष उपलब्ध रेकॉर्डप्रमाणे निनाद धुरी आणि त्याची बायको नैना धुरी यांच्या लग्नसंबंधातनं कियानचा जन्म झालेला आहे. पाणिनी म्हणाला. मग शेवटी नाईलाजानं मला प्रज्ञा पांडवला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं करून त्या डायरीची सगळी हकीकत सांगायला लावावं लागेल. कर्णिक भडकला होता. अरे हे तू मगाशी सांगितलंस की मला.
पाणीनी आता एकेरीवर आला होता. आणि यावर तुझं उत्तर? कर्णिकनी पण एकेरीवर येत विचारलं. तेही तू मगाशी ऐकलंयस माझ्याकडनं. कर्णिक काही न बोलता धाडकन दार उडून बाहेर पडला. हे सगळे संवाद ऐकताना सौम्या घाबरून गेली होती. बापरे, काय करणार आहात तुम्ही सर? सौम्या, मी आता फार वेळ वाट न बघता असा आग्रह धरणार आहे की सरकार पक्ष विरुद्ध धुरी हा खटला तातडीनं सुरू करण्यात यावा. धुरीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्याशी चर्चा करायला मी लगेच जातो आहे. सौम्या, तू खांडेकरांना फोन करून मी धुरीला भेटायला येत असल्याचं कळव. त्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात पाणिनी पटवर्धन निनाद धुरीच्या समोर बसला होता आणि कर्णिक आणि त्याच्यात झालेल्या संवादाचा तपशील त्याला सांगत होता. अर्थात त्यांनी त्या डायरीबद्दल धुरीला काहीच सांगितलं नाही. खुनाच्या आरोपातून मुक्तता आणि कियांच्या अनधिकृत दत्तक विधानाचं गुपित बाहेर न येणं यासाठी प्रज्ञा पांडव मदत करत असेल तर कर्णिकला हवे असलेले 2.5 लाख रुपये द्यायची तयारी धुरीनं दाखवली. पण पाणिनीला ते मान्य नव्हतं. त्याच्या दृष्टीनं ते ब्लॅकमेल होतं. त्यावरून दोघांचे खूप वाद झाले, इतके की पाणिनीने धुरीला सांगितलं की तू दुसरा वकील बघू शकतोस. शेवटी धुरीनं शरणागती पत्करली आणि पाणिनीला हवं ते त्यांनी करावं असं त्यांनी सांगितलं. आपण हा खटला लवकर चालू व्हावा असा आग्रह धरणार असल्याचं जेव्हा पाणिनीने त्याला सांगितलं तेव्हा धुरीला आश्चर्य वाटलं. आपण खरं तर हा खटला लांबवायला हवा ना? तू मला खरं काय ते सांगितलंस तर माझ्या पद्धतीनं मी खटला जिंकण्याची संधी निर्माण करू शकतो. बोला, काय विचारायचं आहे? तू खरंच डॉक्टर बंब यांच्या घरात गेला नाहीस? नाही, बिलकुल नाही. मी बाहेरच थांबलो होतो. प्रज्ञा एकटीच आत गेली होती. या तुझ्या विधानावर विश्वास ठेवून मी माझा बचाव आखला तर तुझी सुटका होऊ शकते. पण तू हे खोटं बोलत असशील तर तुला मीच काय, परमेश्वरसुद्धा वाचवणार नाही. पाणिनी म्हणाला. धुरीने पाणिनीचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाला, तुम्ही खटला चालू करा पटवर्धन. मी खरं तेच सांगितलं आहे तुम्हाला. न्यायाधीश कोलवणकर यांच्या कोर्टात निनाद धुरी विरुद्ध सरकार पक्ष ही प्राथमिक सुनावणी सुरू झाली. ॲडव्होकेट खांडेकर उठून उभे राहिले. न्यायाधीश महाराज, मी मोकळेपणानं कबूल करतो की या खटल्यात उपलब्ध पुरावा नेमकं काय दर्शवतो याबद्दल मला सांगता येणार नाही आहे. न्यायाधीशांनी त्यांच्याकडे आश्चर्यानं बघितलं. म्हणजे तुम्ही पोलिसांशी किंवा साक्षीदारांशी बोलला नाही? केसचा अभ्यास केला नाही तुम्ही? नाही, काहींशी बोललो, पण सगळ्याच साक्षीदारांजवळ बोलता नाही आलं मला. म्हणून माझी विनंती आहे की जर पुढची तारीख मिळाली तर आम्हाला ठोस पुरावे आणता येतील. बचाव पक्षालाही तयारी करायला वेळ मिळेल. बचाव पक्षाचं काय मत आहे? कोलवणकर म्हणाले. आमचं म्हणणं आहे की खटला चालू करावा आजच, नाही तर आरोपी विरुद्धची केस मागे घेऊन त्याला मुक्त करावं, कारण त्याच्या विरोधात पुरेसे पुरावे नसताना त्याला कस्टडीत ठेवण्यात आलेलं होतं. मी असं समजू का मिस्टर खांडेकर, या आरोपी विरोधात पुरेसे पुरावे नसल्यामुळे त्याला सोडायला तुमची हरकत नाही म्हणून? नाही, तसं नाही. मला म्हणायचं होतं की ही प्राथमिक सुनावणी असल्यामुळे आरोपीला गुन्हा करायचं कारण होतं का, संधी होती का, आणि गुन्ह्याच्या वेळी तिथे तो हजर होता का, हे दाखवण्या एवढे पुरावे प्राथमिक तपासणीत पुरेसे असतात तेवढे आमच्याकडे आहेत. पण वरच्या कोर्टात सुद्धा हे पुरावे टिकावेत म्हणून जे पूरक पुरावे लागतात ते सध्या तरी आमच्याकडे नाही आहेत. खटला चालू करा, कोलवणकर तुटकपणे म्हणाले. खांडेकरांनी प्रथम साक्षीदार म्हणून डॉक्टर बंब यांच्या घरी जे 2 पोलीस आले होते त्यातल्या एकाला बोलावलं. त्यांनी डॉक्टर कुठल्या अवस्थेत पडले होते त्याचं वर्णन केलं आणि प्रथम त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याचं सांगितलं. त्यांनी साक्षीत पुढे सांगितलं की डॉक्टरांचा घरगडी दीना हा पोलीस आल्याचं बघून घरात आला. त्यांनी नुकतीच आंघोळ केलेली दिसत होती आणि तसाच ओल्या अंगानं फक्त टॉवेल गुंडाळून तो आला होता. त्याची पोलिसांनी चौकशी केल्यावर त्याला त्याच्या घरी पाठवण्यात आलं. तोपर्यंत ठसे तज्ज्ञांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी पुढे सांगितलं की शेजारच्या मिसेस डहाणूकर तिथे आल्या आणि त्यांनी दार वाजवून आत येण्याची परवानगी मागितली. त्यांनी केलेल्या मागणीनुसार आम्ही पुन्हा पोलीस मुख्यालयात फोन लावला आणि मदतीसाठी आणखीन काही गाड्या मागवून घेतल्या. एवढी माहिती दिल्यावर खांडेकरांनी पाणिनीला उलट तपासणी घ्यायची असेल तर घ्या असं सांगितलं.
तुम्ही तुमची नेहमीची पोलिसांची कार्यपद्धती अवलंबली? हां. घराची पुढची आणि मागची दोन्ही बाजू तुम्ही तपासल्या? हां, तपासल्या. ॲम्ब्युलन्स बोलवल्यावर आणि ठसे तज्ज्ञांना बोलवल्यावर पुन्हा जादा गाड्या का मागवून घेतल्या? ते कारण मिसेस डहाणूकर यांनी सांगितल्यानुसार त्याने नुकतीच एक तरुणी तिथनं पळून गेली असे सांगितलं. त्या डहाणूकरनी तिला बघितलेलं होतं. तिला शोधायला गाडी आवश्यक होती. मिसेस डहाणूकरनी वर्णन केलं का तिचं? हा, केलं की. मग तुम्ही काय केलं नेमकं? माझ्या सहकारी पोलिसाला मी तिथं थांबाय सांगितलं आणि मी गाडीने त्या तरुणीच्या मागावर गेलो. एकाच शेजाऱ्याशी बोललात तुम्ही का दुसऱ्याही शेजाऱ्याशी बोललात? नाही, मी फक्त मिसेस डहाणूकरशी बोललो आणि लगेच त्या तरुणीच्या मागावर गेलो. पण ते प्रयत्न वाया गेले राव. त्यानंतर मी दुसऱ्या शेजाऱ्याची चौकशी केली. घरात असलेला पुरावा हलवला जाऊ नये यासाठी काय केलं तुम्ही? ना, आम्ही काय ताबडतोब घर सील करून टाकलं. अजून बी घर सीलच आहे. बंबचा नोकर जो तुमच्या बरोबर होता त्यांनी कशाला हात लावला असण्याची शक्यता आहे का? ना, आम्ही त्याला हातच येऊ दिला नाही ना. मागच्या दारात तो आलता टावेल गुंडाळून. त्याची प्राथमिक चौकशी केली आणि त्याला त्याच्या क्वार्टरमध्ये जाऊन बसायला सांगितलं. कपडे करून तयार राहा असं बी सांगितलं. घरातनं बाहेर जाऊ नको, गरज वाटली तर तुला बोलवू असं पण त्याला सांगितलं. त्या बाईचा शोध किती वेळ घेतला हो तुम्ही? ती बाई पळत पळत बाहेर गेली होती. मग त्यानुसार जास्तीत जास्त किती अंतर ती गेली असन याचा अंदाज घेतला आणि साधारण 15-20 मिनटं शोधायचा प्रयत्न केला. पण निष्फळ ठरला तो. आम्हाला तिने गोंगारा दिलता. मग नंतर काय झालं? आम्ही घटनाक्रमाचा अभ्यास करायला सुरुवात केली. बंबच्या गरघड्यानं सांगितलं होतं का डॉक्टर त्याला बोलवायला मागच्या दाराशी आले होते. त्यांनी मागचं दार उघडलं होतं आणि त्याचवेळी त्यांना हल्लेखोरांनी धक्का दिला. बरं, पुढे? मग आम्ही असं गृहीत धरलं की पोलिसांना जेव्हा बोलावण्यात आलं त्याच्या आधी अगदी काही मिनटं आधी डहाणूकरबाईने किंकाळी ऐकली होती. आम्ही बंब याच्या नोकराचा म्हणजे त्या दीनानाथ पुरीच्या हालचालींचा माग काढला. म्हणजे आंघोळ करता करता तो बाहेर आला, त्याच्या खोलीच्या खिडकीत उभा राहिला. नंतर पडदिशी त्याने टावेल गुंडाळला. मग तो पायऱ्या उतरून खाली आला आणि बंब यांच्या घराच्या मागच्या दाराजवळ पोहोचला. या प्रत्येक हालचालीचा आढावा घेतला ना तर असं लक्षात आलं का बाथरूममधनं बाहेर पडल्यापासून मागच्या दारात येईपर्यंत साधारण 10 ते 12 सेकंदाचा अवधी गेलेला असावा. बाथरूममधून बाहेर आल्यावर तो पहिल्यांदा ज्या खिडकीत उभा राहिला म्हणजे त्याच्या खोलीच्या खिडकीत, त्या ठिकाणी त्याच्या अंगावरनं पाणी सांडून तिथं थारोळं साचलेलं होतं. हे थारोळं किती आकाराचं आहे, त्यावरून तो तिथं किती वेळ उभा असावा याचा आम्ही अंदाज घेतला. मग तिथून पुढं सुद्धा त्याच्या पायाचे ओले ठसे तो जिथं जिथं गेला तिथं तिथं उमटलेले होते, त्याची बी आम्ही नोंद घेतली. या सगळ्यात एक गोष्ट आढळली की तुम्ही फोन आल्यावर लगेचच आलात, अगदी एखाद्या मिनिटात. हे कसं काय? अहो, आमची गाडी गस घालताना त्या बांगल्याच्या बाहेरच होती ना. डहाणूकरबाईचा फोन चौकीत गेला. आम्हाला वायरलेसवरनं लगेचच कळवलं गेलं. आता कर्मधर्मसंयोगाने आम्ही तिथंच होतो बाहेर, त्यामुळं लगे आलो आम्ही. म्हणजे तुम्ही बंब यांच्या घरात आलात त्यानंतर काही मिनिटातच त्यांचा गडी ओलेत्यानं बंब यांच्या घरात यायचा प्रयत्न करत होता. कोण किंचाळलं आणि काय झालं ते पाहायला तेव्हा तुम्हाला दिसला, बरोबर आहे? बरोबर आहे. बंब यांच्या घरात आणखीन कोणीतरी असावं आणि ते मागच्या दारानं बाहेर गेलं असावं ही शक्यता तुम्ही गृहीत धरली का? धरली की. मग असं गृहीत धरण्यासाठी काही पुरावा तुमच्याकडे होता का? म्हणजे दाराच्या मुठीवर काही ठसे वगैरे? ते ठसे घेतले गेले तेव्हा मी तिथं नव्हतो. तू म्हणालास की तुझा सहकारी घराच्या मागच्या बाजूला गेला होता आणि तिथून तुला त्यांनी सांगितलं की मागचं दार उघड. बरोबर आहे. आणि तू ते उघडलंस त्यावेळी तू आतली मूठ फिरवलीस. मग त्यावेळी तुझ्या हाताचे जे ठसे मुठीवर उमटले असतील त्यामुळे आधी असलेले ठसे पुसले गेले असतील ना. पाणीनी म्हणाला, खांडेकर उभे राहिले, त्याच्या मदतीला येत म्हणाले, हे बघा हा साक्षीदाराचा अंदाज आहे. पण हा पोलीस आहे, तज्ज्ञ म्हणून साक्ष देतोय तो. सस्टेंड. ही गोष्ट पटवर्धन यांनी सिद्ध केली आहे असं माझं मत आहे की पोलिसानं दाराची मूठ उघडताना आधी जर त्या ठिकाणी कुणाचे ठसे असतील तर ते पुसले गेलेले असतील. न्यायाधीश म्हणाले. पाणीनी म्हणाला, दॅट्स ऑल युअर ऑनर.
खांडेकरांनी त्यानंतर ठसे तज्ज्ञाला उन्मन निस्सुरेला साक्षीला बोलावलं. त्याच्याकडून काढून घेतलं की डॉक्टर बंब यांच्या घरात अनेक जणांचे ठसे सापडले. त्या डॉक्टरांचे होते, त्यांच्या नोकराचे होते, इतरही खूप होते. त्यानंतर खांडेकरांनी 2 विशिष्ट ठसे दाखवून त्याला विचारलं की हे ठसे डॉक्टरांच्या घर क्लिनिक व्यतिरिक्त इतर कुठे सापडलेत का? त्यावर साक्षीदारानं उत्तर दिलं की आरोपीच्या गाडीत आणि ब्युटी रेस्ट हॉटेलात हेच ठसे सापडलेले आहेत. मग बंब यांचं घर आणि हे हॉटेल यात किती अंतर आहे? 1200 फूट फक्त. ठसे घेण्याचं काम चालू असताना बंब यांच्या घरात अपॉइंटमेंटचं रजिस्टर सापडलं? हो सापडलं सर. कुठे? त्यांच्या क्लिनिक रूममध्ये. कुठे? टेबलवर. हे रजिस्टर मी पुरावा म्हणून दाखल करून घ्यायची विनंती करतो. कोलवणकर यांनी पाणिनीकडे बघितलं. पाणिनी म्हणाला माझी काही हरकत नाही. यातल्या रात्रीच्या अपॉइंटमेंट वाचून दाखवाव्यात. धुरी आणि पांडव. सगळ्या अपॉइंटमेंट लिहिताना फक्त आडनावं लिहिली आहेत, नावं किंवा आद्याक्षरं लिहिलेली नाही आहेत. ठीक आहे, पुरावा म्हणून जमा करा, कोलवणकरांनी आदेश दिले. तर मग मिस्टर उन्मन मला सांगा, डॉक्टर बंब यांच्या मृत्यूपूर्वी तुम्ही त्यांना फोन केला होता? हो केला होता, 3 वेळा. पहिल्यांदा केलं कारण मला त्यांचे ठसे घ्यायचे होते म्हणून, म्हणजे त्यांच्या घरी सापडलेल्या ठशांशी ते जुळत आहेत का ते तपासायला. दुसऱ्यांदा केला तुम्हाला काही गोष्टी त्यांना विचारायच्या होत्या म्हणून, पण त्यांनी उत्तरं दिली नाहीत. आणि तिसऱ्यांदा केला तेव्हा ते अगदी मरणासन्न अवस्थेत असताना, मृत्यूपूर्वी काही मिनटं आधी. काय अवस्था होती त्यांची तेव्हा? शारीरिकदृष्ट्या ते सक्षम होते? ऑब्जेक्शन. पाणिनी म्हणाला हा माणूस ठसे तज्ज्ञ आहे, डॉक्टर नाही आहे किंवा वैद्यकीय क्षेत्रातला तज्ज्ञही नाही आहे. ठीक आहे, मी प्रश्न बदलून विचारतो. तुम्ही तिसऱ्यांदा बोललात तेव्हा डॉक्टर शुद्धीत होते? होते, बोलू शकत होते, पण एखादा शब्द, वाक्य नाही, हो किंवा नाही या स्वरूपात. त्यांनी तुम्हाला काही सांगितलं? त्यांनी एक नाव घेतलं. काय सांगितलं? कोर्टाला सांगा. निनाद धुरी. काय संदर्भात नाव घेतलं हे? त्यांना मी विचारलं होतं तुमच्यावर कोणी हल्ला केला, डोक्यात मारलं. घ्या, क्रॉस घ्या. खांडेकर पाणिनीला म्हणाले. निनाद धुरी नाव घेण्यापूर्वी त्यांनी आणखीन कोणाची नावं उच्चारली? पाणिनींनी त्याला विचारलं. नाही, कोणाचीच नाही. कसं काय? त्यांना बोलायला खूप कष्ट पडत होते. मीच त्यांना हो किंवा नाही स्वरूपात उत्तरं देऊ शकतील असे प्रश्न विचारत होतो. तुम्ही विचारत असलेल्या प्रश्नांचा अर्थ त्यांना कळत होता का हे तुम्हाला कळायला मार्ग होता? त्यांच्या उत्तरावरनं कळत होतं की प्रश्न समजला आहे का नाही. कदाचित तुम्ही विचारत असलेला प्रश्न त्यांना कळला नाही म्हणून सुद्धा ते नाही म्हणत असतील, किंवा त्यांना बोलायचं नाही म्हणून सुद्धा ते नाही म्हणत असतील. नाही, तसं नाही वाटत मला. त्यांच्यापर्यंत प्रश्न पोचेपर्यंत वेळ लागत होता, पण मी पुन्हा पुन्हा त्यांना विचारत होतो. निनाद धुरी हे नाव घेण्यापूर्वी त्यांनी दुसऱ्या कोणाचंही घेतलं नाही नाव? नाही घेतलं. तुम्हाला खूप वेळा प्रश्न विचारावा लागला निनाद धुरीचं नाव त्यांच्या तोंडून येण्यापूर्वी? हो सर, मी 7-8 वेळा विचारला. जास्त वेळासुद्धा विचारलेला असू शकतो. हां, मोजलं नाही मी, पण असू शकतो, उन्मन म्हणाला. आणि प्रत्येक प्रश्नानंतर वाट पाहावी लागली उत्तर येण्यासाठी? हो, बरोबर आहे. आणि मग मधला वेळ शांततेत जायचा? हो. मग शेवटी 13-14 वेळा तोच प्रश्न विचारल्यावर तुम्हाला अपेक्षित उत्तर आलं? 13-14 वेळा नाही, 7-8 वेळा विचारलं. आणि शेवटी त्यांनी निनाद धुरीचं नाव उच्चारलं. बरोबर. उच्चारात जडत्व होतं, म्हणजे अस्पष्टता होती? हां, जडत्व होतं, पण नाव ओळखता येणार नाही एवढं नव्हतं. त्यावेळी तुम्हाला आरोपी माहिती होता का? नाही सर. त्याच्या गाडीचा त्याने हॉटेलात नोंदवलेला नंबर अर्धवट होता, म्हणून वर्णनावरनं गाडी ओळखायला वेळ गेला, पण आम्ही शेवटी गाडी ओळखली. ती आरोपी निनाद धुरीची होती. नंतर काय केलं? आम्ही त्या गाडीतनं ठसे मिळवले.
ते हॉटेल ब्युटी रेस्ट आणि डॉक्टर बंब यांचं क्लिनिक दोन्ही ठिकाणी मिळालेल्या ठश्यांशी जुळले. उन्मन म्हणाला, पाणिनी म्हणाला, दॅट्स ऑल. खांडेकरांनी त्यानंतर बंब यांच्या शेजारच्या बंगल्यात राहणाऱ्या रहिवाशाला साक्ष द्यायला बोलवलं. त्यांनी सांगितलं की रात्री 11:30च्या सुमाराला त्यांनी त्याच्या घराजवळ एक गाडी पार्क केली. त्या गाडीत आरोपी निनाद धुरी होता याची त्यांनी खात्री दिली आणि गाडीचा नंबरही सांगितला. त्या गाडीतून एक तरुणी धुरीच्या शेजारच्या सीटवरून खाली उतरून बंब यांच्या घरात गेल्याचं त्यांनी सांगितलं. साधारण 10 मिनिटात ती पळत पुन्हा त्या गाडीत बसली. शेजारी बसलेल्या आरोपीला तिने काहीतरी सांगितलं. गाडीने युटर्न मारला आणि गाडी जोरात निघून गेली. ही गाडी आरोपी धुरीत चालवत असल्याचा निर्वाळा साक्षीदारानं दिला. मग यानंतर तुम्ही आरोपीला कधी बघितलं आणि कुठे? बुधवारी पाहिलं तुरुंगात, ओळख परेडमध्ये. तुम्ही इतर अनोळखी माणसांमधनं सुद्धा ओळखलं त्याला? हो, ओळखलं. विचारा तुमचे प्रश्न. खांडेकर पाणिनीला म्हणाले. तुम्ही मगाशी जे वर्णन केलं, आरोपी गाडी घेऊन आल्याचं, त्यातून एक बाई उतरल्याचं वगैरे, हे सगळं तुम्ही कुठून बघत होतात? माझ्या बेडरूमच्या खिडकीतून. बंब यांच्या घरातनं जी तरुणी पळत आली आणि पुन्हा गाडीत बसली तेव्हा शेजारी बसलेल्या माणसाला ती काय म्हणाली? शब्द ऐकू येत नव्हते. गाडीचं दार उघडं होतं का बंद होतं? बंद होतं. मग ती शेजारच्या माणसाशी बोलली का नाही हे कसं कळलं? त्याशिवाय का त्या माणसाने एकदम गाडी वळवली आणि पोबारा केला. त्या तरुणीनं शेजारच्या माणसाकडे तोंड वळवून काहीतरी बोलल्याचं तुम्ही पाहिलं का? नाही, गाडीत अंधार होता. पण ती बाई गाडीत बसताच त्यांनी गाडीचे दिवे चालू केले, युटर्न मारला आणि अक्षरशः गाडी उसळी मारून पुढे नेली हो त्यांनी. तुम्ही आरोपीला पाहिलं ते एकदाच, गाडीत बसलेला ड्रायव्हिंग सीटवर. त्यानंतर तुम्ही त्या तरुणीकडे लक्ष दिलं, बरोबर? हो, बरोबर. ओळख परेडमध्ये तुम्ही त्याला ओळखलं ते तो उभा असताना. गाडीत बसतात तसं बसलेल्या अवस्थेत नाही, बरोबर आहे ना? हो. तुमच्या घराजवळ असलेला रस्ता तुमच्या बेडरूमच्या खिडकीसमोर आडवा जातो का बाजूनी सरळ जातो? सरळ. म्हणजे तुम्ही खिडकीत असताना गाडी तुम्हाला आडवी दिसत नव्हती तर उभी दिसत होती? हो, उभी. जेव्हा गाडी तुमच्या घराजवळ आली त्या रात्री, तेव्हा तुम्हाला गाडीची मागची नंबर प्लेट दिसली का पुढची दिसली? मागची. म्हणजे जेव्हा ती गाडी तुमच्या खिडकीजवळ आली तेव्हा तुम्हाला ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या माणसाचं तोंड दिसत नव्हतं, बरोबर आहे का नाही? हो, बरोबर आहे. किंवा तो बाजूनी सुद्धा दिसत नव्हता. त्याचं फक्त डोकं आणि पाठ तुम्हाला दिसत होती. तुम्ही गाडीची नंबर प्लेट अगदी नीट पाहिलीत? एकदम व्यवस्थित. गाडी येऊन तिथे उभी राहिल्यापासून तुमचं नंबर प्लेटकडेच लक्ष होतं का? हो. म्हणजे गाडी चालवणाऱ्याकडे नव्हतं? नाही, तसं नाही, मी त्यालाही पाहिलं नंतर. आपण ते गाडीचे दिवे बंद झाल्यावर ना? हो. म्हणजे नंतर तुम्ही त्याला थेट ओळख परेडमध्ये ओळखताना तुमच्या मनात त्याला आधी पाहिल्याची जी आठवण होती त्या आधारे तुम्ही ओळखलं? बरोबर. आणि आधी तुम्ही त्याला फक्त पाठमोरं, ते सुद्धा गाडीत बसलेल्या स्थितीत, गाडीत दिवा चालून नसताना पाहिलं होतं. म्हणजे तुम्हाला तो नीट असा दिसलाच नव्हता. ऑब्जेक्शन. याचं उत्तर म्हणजे वाद निर्माण करणारं ठरू शकतं. ओव्हररूल्ड. न्यायाधीशांनी आदेश दिला. उत्तर द्या. पाणिनी कडाडला. साक्षीदारानं अस्वस्थपणे चुळबुळ केली. तुम्हाला गाडीत बसलेला माणूस नीट दिसलाच नव्हता, बरोबर आहे का नाही? पाणिनी पुन्हा जोरात म्हणाला. बहुतेक. दॅट्स ऑल. दॅट्स ऑल. खांडेकरांनी सुद्धा जाहीर केलं. सरकार पक्षाचा पुढचा साक्षीदार दीना पुरी म्हणजे डॉक्टर बंब यांचा घरगडी होता. श्रोते हो, डॉक्टरांच्या घरगड्याने अर्थात दीना पुरीने काय साक्ष दिली हे ऐकूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.